मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवपार्वतीचा विवाह। ही कथा आपल्याला हरतालिकाच्या दिवशी पण आपण त्याच दिवशी आपल्याला ही ऐकायची। तर हरतालिकाच्या दिवशी आपण ही शिवपार्वतीच्या विवाहाबद्दल जर कथा ऐकली तर अखंड सौभाग्यवतीची प्राप्ती होते। तर ही कथा खूप छान आहे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा। त्याच्या अगोदर मी तुम्हाला शिवरात्रीची कथा 11वा अध्याय आणि पिठोरी अमावस्येची कथेत सांगितलं होतं मी की गणेश पुराण कोणाकोणाला ऐकायचं आहे। तर खूप माझ्या बहिणींनी खूप छान छान कमेंट्स पाठवलेले आहे, तर त्यांच्याबद्दल सर्वांना धन्यवाद की तुम्ही काही जणांच्या तर अशा कमेंट्स आल्या की अगोदर आम्हाला आता लगेचच उद्यापासून हे व्हिडिओ पाठवा। तर व्हिडिओ अष्टविनायकांचे नक्कीच येतील। तुमच्या सर्वांची उत्तरं मला हो आली आणि सर्वांचे गावांचे नावं पण खूप छान छान आलेली, अलग अलग गावाहून अलग अलग कमेंट्स आलेली आहे। ऐकून वाचून खूप आनंद झाला। तर मी नक्की तुमच्यासाठी अष्टविनायकांच्या एक एक कथा रोज पाठवेल। सकाळी टाईम पण विचारला होता, तर माझा सकाळचा टाईम तर 7:30पर्यंत तर माझा व्हिडिओ येऊनच जातो। 7, 7:30 केव्हा 6:30 7:30पर्यंत तर येऊनच जातो। सबस्क्राईब करून घ्या आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल माझ्या व्हिडिओची, आणि कमेंट्स केलं म्हणजे तुम्हाला लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। तर तुमच्या गावाचं नाव, ओम नमः शिवाय, हर साम सदाशिव, भोळा साम, जे असेल तुमचं नाव काहीतरी कमेंट्स करून नक्की टाका। आणि गणेश पुराण अजून कोणाकोणाला ऐकायचं असेल त्यांनी रिपीट परत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, जसा तो मागचा व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचला नसणार तर परत या व्हिडिओमध्ये परत सांगत आहे मी की ज्यांना ज्यांना कमेंट्स करून नक्की सांगा की गणेश पुराण कोणाकोणाला अष्टविनायकांच्या छान छान कथा ऐकायचं आहे। हे गणेश पुराण असं आहे की ऐकलं आपण तर आपले सर्व पाप सर्व संकट दूर होतात, संकटांचा नाश होतो आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा गणेश पुराणचे अष्टविनायक आपल्याने अष्टविनायक करू नाही शकणार। आपण 3 दिवसात अष्टविनायक होतात, पूर्ण 4 दिवसात होतात। तर आपण हे घर बसल्या हे व्हिडिओ ऐकून गणेश पुराण ऐकून आपण अष्टविनायक पूर्ण केल्याचे पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होईल। तर सर्वांनी गणेश पुराण नक्की ऐकायचे आणि ज्यांना ज्यांना शेअर करायचं असेल व्हिडिओ तर शेअरसुद्धा करत जा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ जात जातील आणि ते सुद्धा हे महापुण्य अमृतमय जीवन करून घेतील आणि कोटी गुणा पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडेल। असं हे गणेश पुराण आहे। ज्यांनी काही खूप पुण्य केलेलं आहे, मी तर वाचलंय म्हणून जे काही थोडे शब्द मी तुम्हाला सांगत आहे। तर गणेश पुराणमध्ये स्वयं श्री गणपती भगवाननी असं सांगितलंय की ज्यांचं खूप काही जन्माचं पुण्य असेल त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल। सहजासहजी कोणालाच हे ऐकायला मिळणार नाही। खूप काही पुण्य ज्याच्या पदरामध्ये करून ठेवलं असेल तोच गणेश पुराण श्रवण करू शकेल। मुका असेल तर तो बोलायला लागतो, बांगडा असेल तो चालायला लागतो आणि बैरा असेल तो बोलायला लागतो, असं तिथं स्वयं सांगितलंय। मी तुम्हाला एक एक कथा खूप सविस्तर सांगणार आहे। तर आपण आज हरतालिकाच्या कथेसाठी आपण इथे आलेलो आहे। तर हरतालिकाची कथा सर्वांनी ऐका। शिवपार्वतीचा विवाह आहे, कार्तिक स्वामीचा जन्म आहे। तर आता आपण आपल्या शिवपार्वतीच्या विवाह या टॉपिकबद्दल बोलूया, या कथेबद्दल बोलूया। माझ्या सर्व माता भगिनींना हरतालिकाच्या खूप खूप शुभेच्छा। तर तुम्ही 7 जन्मापर्यंत अखंड सौभाग्यवती राहो ही भोळे बाबाला मी प्रार्थना करते की माझ्या सर्व माता भगिनी अखंड सौभाग्यवती राहो, त्यांच्या जीवनात खूप चांगले चांगले योग येवो, त्यांना खूप चांगल्या चांगल्या बातम्या येवो, त्यांच्या मुलांच्या खूप प्रगती हो। तर असे भोळे साम सदाशिवाला मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। श्री गणेशाय नमो नमः। शिवपार्वतीचा विवाह, हरतालिकाची कथा। अर्पणेचा हृदयनाथ भोळा साम, कर्पूर गौरम, नीलकंठ, गजाननाचा पिता असा जो शंकर, त्याचे चरणावर आधी सगळेजण नम्र होऊन वंदन करूया। सूत शौनिक व इतर ऋषींना सांगू लागले, फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता। शंकरांना त्याने मुळीच आमंत्रण दिले नव्हते, इतर सर्व देवांना मात्र त्याने मानाने बोलवले होते। ब्रह्मदेव व विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करीत असतात त्या शंकरांना त्याने जाणून बुजून मुद्दामच वगळले। एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदासुद्धा सुरू केली होती। फार काय सांगायचे, तर शंकराची अशी निंदा सुरू केली की त्याला त्याची बुद्धीच उमजू देत नव्हती। काय ते शंकराचे रूप, हा ध्यानच नुसते। गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडकांची माळ काय घालतो,
मेलेल्या हत्तीचे ओले काय कातडे पांघरतो, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही. बरं तो राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे तरी तसे नाही. वेड्यासारखा गावाबाहेरच्या एकांत जागी स्मशानात राहतो. स्मशानातील मेलेल्या माणसाच्या कवटीचे भांडे करून दारोदारी भिक्षा काय मागतो. चिता भस्म काय करतो, संपूर्ण अंगाला भस्म फासत फिरतो. भयंकर फुटणारे विषारी साप अंगावर काय खेळवत राहतो. त्याच्या भोवताली सतत भूत काय नाचत असतात. अशा या पृथ्वीवर जे जे अभद्र आहे ते सर्व या शंकराला कसे काय आवडतं, असं दक्ष राजा त्या शंकराची निंदा करत होते. कुठल्याही कोणालाही कसलाही न विचारता काही वर देऊन टाकतो. कशाचाही विचार करत नाही, त्याला काय द्यावे न काय नाही, काय म्हणावे यांचे. नेहमी रागावलेला आणि संतापलेला चेहरा आणि साऱ्या त्रिभुवनाला जाळून टाकेल असे भगभगीत तेज असणारा त्याचा तो तिसरा डोळा पाहताच अगदी कंटाळवाणी येतो. डोळ्यावरून जटेतले गंगेचे पाणी काय ओघळत राहतो आणि स्वतःच्याच कीर्तनात स्वतः दंग होऊन नाचत असतो, असे याचे ध्यान आहे. अगदी किळस येते त्याच्याकडे पाहताना सुद्धा. राक्षसाने कसले कसले वर देऊन यानेच माजवून ठेवले आहे शंकराने. याला लहान थोर मोठे मुळीच सुद्धा समजत नाही. नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजेच याचे वाहन आहे असा हा शंकर, याला कसा काय मोठा देव म्हणायचे काही समजत नाही मला, असं दक्ष राजा निंदा करत होते शंकराची. अशा प्रकारे दक्ष राजा रोज निंदा करीत असे. त्याला कारण नसताना सुद्धा तो शंकराची निंदा करत होते. असे करत होता. एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता, पण शंकरांनी सासऱ्याकडे लक्षच दिले नाही. तेव्हा ते उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे शंकरावर दक्ष राजाचा त्यावेळचा राग अजून त्याच्या मनात ठसलेला होता, म्हणून तो शंकराची वारंवार निंदा करत असे. शंकरांना तो योग्य भागही देत नसे. वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते, तसं या दक्ष राजाला वाईट वेळ आली म्हणून शंकराची निंदा करत बसलेला होता. दक्ष राजाचे तसेच झाले होते. दक्षाने शिवाला बोलवले नाही म्हणजे एका प्रकारे विनाशकाल विपरीत बुद्धी होय. दक्षाला माहीत होते की उमानात ज्याला आवडत नाही त्याचे योग्य जप तप सर्व फुकट आहे, व्यर्थ आहे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे एकामागून एक एकत्रित होत असतात, कोसळत असतात. त्याच्या संकटाचा पर्वत त्याच्या भोवती राहतो. जो शंकराला भजत नाही, शंकराचं नाव घेत नाही, ओम नमः शिवाय म्हणत नाही, त्याच्या मागे सारखी संकट कोसळत राहतात. हे सर्व माहीत असून सुद्धा दक्ष राजा हे विसरून गेला होता. इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती. पार्वती माता म्हणजे एक स्त्री होती. माहेरची होड तिलाही फार होती. माझ्या वडिलांच्या घरी आता यज्ञ होणार आहे, त्याचे बोलवणे का नाही आले? मी त्याची कन्या आहे, मला माहेरचे बोलवणे येणारच. दक्ष राजा आपल्या कन्येला कसे विसरतील? मी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मोठी कन्या आहे, अजून कसे माहेरचे बोलवणे मला आले नाही? पार्वती माता मनातल्या मनात बोलत होती की माहेरमध्ये कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे आणि मी त्यांची मोठी कन्या असून मला का म्हणून बोलवले आले नाही, अशी एकसारखी मनात तिची बोलत होती. आपले पिता फार मोठा योग्य करता आहे, अनेक जणांना त्याने बोलवले आहे, त्याने आपल्याला आमंत्रण नक्कीच येईल असं तिला वाटत होते. अर्पणा शंकरांना म्हणाली, देवा, माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञ करता आमंत्रण दिले आहे असे मला नक्की माहीत आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचे चुकून विसरला आहे का? काही ते मला समजत नाही. त्याचे बोलवणे आले नसले तरी मग मीच जाऊ का? असा शंकराला अर्पणा पार्वती माता शंकराला म्हणाली, मी जाऊ का मग माहेरी? माझ्या बहिणी मेवणे इतर सर्व माहेरचे नातेवाईक भेट तरी होईल माझी या निमित्ताने, म्हणून जाऊ का मी माहेरी? अशी पार्वती माता शंकरांना प्रेमाने म्हणत होती. तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू तेथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमीच रागराग करीत असतो, माझी नेहमी निंदा करीत असतो. तुला तर माहीत आहे ना माझी निंदा करतो असं. त्यामुळे तू तिथं अपमान करायला जाऊ नकोस असं मला वाटतं. त्यामुळे जो आपल्याला प्रेम करत नाही, जो आपल्याबद्दल त्याला प्रेम नाही, त्याचे तोंडसुद्धा पाहू नये असे शंकर अर्पणाला म्हणतात. शंकर असे सांगतच आहेत, तोच तोंडाने नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट कधीच पाहू नये. ते आपल्या वडिलांचे घर आहे, ते आपल्या माहेरचे घर आहे असे नारद मुनी पार्वती मातेला म्हणाले की आपल्या मुलीने आमंत्रणाची काय वाट बघावी पित्याकडे. पार्वतीला ते म्हणणे एकदमच पटून गेले नारदाचे
आणि आपल्या पती शंकर यांच्या बोलण्याकडे तिने लक्षच दिले नाही आणि नंदीवर बसून ती दक्ष राजाकडे जाण्यासाठी, आपल्या पित्याकडे जाण्यासाठी नंदीवर बसून ती निघाली. तिने आपल्याबरोबर भूतगण पण घेतले. अशा तऱ्हेने सर्वजण चालत असताना दक्ष राजाचे घर आले. राजाच्या घरासमोर खूप मोठा आणि सुंदर असा मंडप घातला होता. सर्व देव आणि ऋषी मंडपात सन्मानपूर्वक आपापल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहूनही तेथे आलेल्या सर्व देवांना ऋषींना खूप खूप आनंद झाला होता. परंतु दक्ष राजाने आपल्या मोठ्या कन्येकडे, आपल्या ज्येष्ठ कन्येकडे नजर वर करून सुद्धा पाहिली देखील नाही. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ आली तरी पिता बोलत नाही. उभी राहिली आहे तरी तिच्याकडे लक्ष देत नाही आहे. भवानीला वाटले आपल्या पित्याचे डोळे धुराने भरलेले आहेत, यज्ञाला बसलेले आहे, म्हणून पित्याचे आपल्याकडे काही लक्ष नाही असं भवानीला वाटले. आपणच पित्याशी बोलू. डोळे बंद झाले असल्यामुळे कदाचित मीच पित्याला दिसले नसेल. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींना खूप खूप आदर सत्कार केलेला होता. स्पष्टपणे दिसत होता. पार्वती माताला हे स्पष्टपणे दिसत होते की आपल्या सर्व बहिणींचा खूप आदर सत्कार होत आहे आणि आपल्या मातेकडे नजर टाकली, पण मातेने सुद्धा आपल्याकडे बघितले नाही आणि मान करून दुसरीकडे मुद्दाम फिरवून घेतली. दक्ष राजा आता मनातच म्हणत होता, या भवानीला कुणी इथं यायला सांगितले होते? ही आणि हिचा नवरा तो जोगाड्या मला बिलकुल पण नको आणि माझ्या दृष्टीसमोर सुद्धा नको असं मला वाटतं. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या. दक्ष म्हणाला लगेच, तुला कोणी बोलवलं इथे? माझ्या डोळ्यासमोर तू आणि तुझा पती नकोय काय? तुझा तो पतीचा अवतार न काय ते त्याचं राहणं आणि काय ते त्याचं वेड्यासारखं स्मशानात राहणं आणि सर्व अंगावर साप खेळवणे, भस्म लावणे, काय त्याचा अवतार आणि नंदीबैलासारखं काय त्याचं वाहन, असं दक्ष राजा शंकराची निंदा करत होता. भवानी मातेजवळ बोलत होता, तो स्मशानात काय राहतो, जा माझ्या डोळ्यासमोरून जा, असे पार्वतीकडे पाहता दक्ष राजा बोलला. आपल्या अशा तऱ्हेने चाललेली उपेक्षा पाहून आदी माया, आदी शक्ती, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी आणि असलेली पार्वती माता मनामधून अतिशय संतापली. तिचा चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप घाबरून गेले एकदम. आता पुढे काय होईल हे सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वती मातेने विजेसारखी एकदम समोरच्या हवनकुंडामध्ये उडी टाकली. त्याबरोबर सगळीकडे पृथ्वी डळमळू लागली. शेषनाग सुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ आणि कैलासा उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा अतिशय घाबरला. पार्वती बरोबर आलेले शिवगण लगेच तसेच धावत धावत परत शंकराजवळ गेले आणि दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तर जसाच्या तसा शंकरांना सांगितला. हे ऐकताच शंकर आश्चर्य आणि संतापाने म्हणाले, काय पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली? हे खरे आहे. माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापले, लाल लाल झाले आणि आपल्या जटा आपटल्या. रागाने सुरुवात जटा आपटायला केली. प्रलय अग्नी सुरू केल्या. 12 वर्षांनी सूर्य जर एकत्रित झाला आणि 12 सूर्य जर एकत्रित झाले, जसे भयंकर आणि धगधगते रूप अत्यंत तेजस्वी वीरभद्र जसे उत्पन्न होतात, तसा त्या तेजात सूर्य चंद्र सुद्धा डळमळत होते. आकाशाला झोपडल्यामुळेच काय चांदण्यांचा सडा पडला होता. पृथ्वी फार बुडू लागली, डळमळू लागली. 14 लोकात आवाजात एकदम दुमदुमू लागला. इकडे दक्षाच्या घरी सुद्धा रक्ताचा पाऊस पडायला लागला. दिवसा दक्षाच्या नगरीत सर्वत्र घुबडे ओरडू लागली. शंकराचे हे एकदमच वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्ती एकदम लोप पावली. अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावर निघाला. त्याच्याबरोबर 21 कोटी पद्मे, एवढे अफाट सैन्य, 8 कोटी गण बरोबर घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला होता. हे पाहता दक्षाच्या घरी जमलेले सर्व देव, ऋषी, ब्राह्मण सर्वे वाट फुटले. इकडे तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशय आक्रोश सुरू झाला. प्रलय कालच्या अग्नीतून सुद्धा अग्नीने सुद्धा आता उग्र रूप धारण केले. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकांची फजिती झाली. काहीची पळता पळता धोत्रे सुटली. काहीची अत्यंत घाबरतानाच धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्र धूम पळाला. बगड्याचे वेश घेऊन यमाने आपले खरे रूप दडवले. नैऋत्यपती कावळा बनला. रसनायक ससा बनला. अर्क कबूतर बनला. अशा तऱ्हेने
पद्धतीने प्रत्येकाने आपापली वेगवेगळी रूपे घेऊन पळून गेले. नाना पक्षांनी रूपे घेऊन तेथे आलेले नवग्रह पळून गेले. इंद्र किरीटाच्या रूपमध्ये लपून गेला. एवढ्यात दक्षावर विजयसारखा वीरभद्र येऊन कोसळला आणि आपल्या 6 हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्यमाळ वगैरे सर्व शस्त्रे हातात घेताच सनी आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. कुशाच्या सगळे दात पाडून टाकले, भगदेवाचे डोळे फोडून टाकले, आंधळा बनवले, ऋतित्वांच्या मिशा उपटून टाकल्या, अनेकांचे पाय धरून घराघर फिरवून जमिनीवर आपटले, अनेकांचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काही जणांचे तर प्राण तिथल्या तिथे निघून गेले. वीरभद्राच्या पाठोपाठ रागवलेले शंकर सुद्धा आले. त्यांनी दक्ष पुतनेला ठार मारले. यज्ञकुंड आणि यज्ञमंडप संपूर्णपणे पार तोडून मोडून एकदम दूर फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू अहंकाराने आणि जाणून बुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीस. आता त्याचा परिणाम तुला भोगायला हवे, भोगायला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खडगाच्या एका पटक्यातच धडावून वेगळे केले व ते शिर आकाशात खूप उंच उडाले. खाली येऊन धरणीवर पडले. वीरभद्र त्या शिरावर नाचला, शिराचा चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे, त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या त्या स्तुतीमुळे शांत झाला आणि तो देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराचा वीरभद्राने चेंदामेंदा करून टाकला होता. आता तर तो अजून भलताच रागात होता. तो मोठ्याने गर्जना करून म्हणत होता, जे शिवाचे द्वेष करतील त्यांना मी जन्माची अद्दल घडवेल, 7 जन्म त्यांना नरकातच घालेल, अशी शिक्षा करेल. जे कधी तोंडाने शिवनाम घेत नाही त्यांची जीभ मी तोडून टाकीन. जो शिवाची पूजा करीत नाही त्याचे काही विचार न करता मी त्याचे हातपाय तोडून टाकेल. त्याच्या सर्व कामांमध्ये कधीच यश येऊ देणार नाही. जो शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करेन. जो विष्णू मोठा आणि शंकर लहान भेदाभेद करेल, जो म्हणेल असं त्याचे जीवे मारून टाकेल. मी दक्षाचे शिर तुम्हाला देत नाही, काय करायचे ते करून घ्या. बघूया आता कोण माझ्याशी 2 हात करायला तयार आहे. पाहूया कोणाची हिंमत आहे माझ्याशी लढायची. शेवटी एक बोकड्याचे डोके आणून ते दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि लगेच शंकर तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्ष रानावनात ते हिंडत होते. त्यानंतर शंकर शमशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी 1000 वर्ष घनघोर असे तप केले. प्रत्यक्ष जन्मदाता मात्यापित्यांनी केलेली उपेक्षा मनास लागल्याने व आपण पतीचे न ऐकता माहेरी आलो असे मनातून वाटल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वती मातेने भवानीचा आपला जन्म संपवून टाकला होता. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता, त्याचे नाव होते मैनाक पर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर स्त्री नव्हती. तिचे सौंदर्य एवढे अप्रतिम होते की तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि दानव, पृथ्वीवरचे राजे हिमालय पर्वताकडे सारखे येत असत. हरणे आणि मासे हे सुंदर डोळे असलेले प्राणी सुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत असत. स्वर्गातील सौंदर्य उत्तम अशा अप्सराचे सौंदर्यही तिच्या पुढे फिक्के पडे. मोठे आणि लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुख कमल, गोड आवाज, अतिशय नाजूक सावळी अंगकांती तिला खूपच शोभून दिसत होती. तिला पाहिल्यानंतर इंद्र नीळ आणि मणी गाळून तिची सुंदर मूर्ती बनवली असे वाटत असे. तिच्या पांढरे शुभ्र दंतपक्तीचे तेज दगडावर पडले तर दगड रत्नप्रमाणाने चमकू लागतील अशी तिची स्वरूप सुंदरी आदी माया आदी पुन्हा एकदा कन्या रूपाने हिमालयाच्या पोटी अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेळ लावत होता. ती बोलू लागली की तेजस्वी प्रकाश पडत असे. जिथे जिथे तिची पावली उमटत होती तिथे सुंदर अशी सुंदर कमळे निर्माण होत असे. कमळाच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतू तेथे सारखा नुसताच पिंगा घालत असे. सोन्याची सुगंधी अशी अतिशय नाजूक वेलच कैलासावर पृथ्वीवर हिमालयात आली आहे असे वाटत होते. पार्वतीला पाहताच पाहणाऱ्याच्या मनात अतिशय आनंद वाटत होता. एकदा असेच नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नागराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याला कन्या पार्वतीही होती. त्याची कन्या पार्वतीही होती. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली. पार्वतीही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपल्या 60,000 अतिशय सुंदर मैत्रिणीसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानस्थ बसलेले असत त्या ठिकाणी ते येत व विविध प्रकारे सेवा करीत असे. तारकासुराचे 3 मुलगे तारक्ष,
विद्युन्माली आणि कमललोचन हे तिघेही भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. 1000 कमळे घेऊन रोज तिघजण शंकराची पूजा करीत असे. एक दिवस त्या 1000 कमळात चुकून एक कमळ कमी झाला. आता ऐनवेळी कमळ कसे मिळणार? कमळाचे फुले नसले तरी आपल्याकडे आपले शिर आहेच ना, असा विचार करून त्याबरोबर त्या तिघी तारकापुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून शंकराला वाहिली. त्याबरोबर त्यांना शंकर प्रसन्न झाले आणि त्या तिघ राक्षसांना त्यांनी मागितले ते वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्र फार उन्मत्त झाला होता. त्रिभुवनाला अणविंत छळू लागला. त्यांनी देवांना सुद्धा स्वर्गातून हाकलून दिले होते. त्यांच्या अशा या उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वीवर आकार माजला होता. मग देव, ऋषी, गंधर्व सर्व मिळून वैकुंठात जगताचा पालनहार विष्णूच्या दर्शनासाठी गेले. विष्णूंची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला. नंतर विष्णूसह सर्व शंकराजवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. मी प्रसन्न आहे, हवा तो वर मागा. उदार सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे घराणे शंकराच्या कानावर घातले. ते ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरास मारीन. आम्ही तसा रथ समजावून देतो. पृथ्वीचा रथ, तेजस्वी सूर्य चंद्र ही त्याची 2 चाके, उत्तुंग असा मंदगिरी हा ध्वज, 4 पुरुषार्थ हे रथाचे मजबूत स्तंभ, 4 वेदांचे घोडे, शास्त्रांचे दोर, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे टोकदार खिळे, कनकांत्रीचे धनुष्य, भोगींद्र धनुष्यांची दोरी आणि वैकुंठाचा सुकुमार हा तीक्ष्ण बाण करून असा हा सुंदर रथ सजवून देतो. पण त्रिपुरासुर व त्याच्या साथीच्या राक्षसाचा वध करा. सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तसा रथ तयार केला. शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर रथ एकदम पार रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापले सर्व जोर लावला, पण रथ काही वर जाऊ लागला नाही. सर्वांनी असे रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत व टोकदार शिंगांनी ते दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय रथात व एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले आणि अनेक राक्षसांना ठार मारले. वीरभद्रांनाही आपले युद्ध कौशल्यपणाला लावून दिले. असंख्य राक्षसाचा वध केला. पण राक्षसाकडे भरलेले अमृताचे कुंड व ते अमृत मेलेल्या राक्षसावर शिंपडून राक्षस पुन्हा जिवंत करीत असे. मग शिवानी मेघशस्त्र सोडले आणि अमृताचे कुंड पाण्यात बुडवून टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षस वर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराच्या बाणाला तो बळी पडत नव्हता. अशा तऱ्हेने शंकर व त्रिपुर राक्षसाच्या युद्ध अनेक वर्ष युद्ध चालले. शंकराच्या अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या. त्या वाहता वाहता त्या घामाच्या पाण्याच्या नदी बनल्या. ती नदी म्हणजेच भीमरती गंगा होय. तर गंगा नदी ही शंकराच्या घामामधून उत्पन्न झालेली आहे, म्हणून या गंगा नदीला एवढे महत्त्व आहे. नेत्रातून सुद्धा ते जलबिंदू पडले. जिथे जिथे जलबिंदू पडले त्यांचे रुद्राक्ष बनले आहे. तर शिवशंकराचे जे जलबिंदू नेत्रामधून पडले, जे अश्रू पडले, त्या अश्रूंचे रुद्राक्ष बनलेले आहे. म्हणून या रुद्राक्षांना सुद्धा एवढा महत्त्व आहे आणि रुद्राक्ष पूजनाला पण एवढा महत्त्व आहे. दैत्यांच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या, त्यामुळे त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य श्रियात गेला आणि त्यांना अपवित्र असे चार्वक शास्त्र त्यांना सांगितले. त्या ऐकल्यानंतर पतिव्रते सोडून तो व्यभिचार करू लागला. लगेच शंकरांनी आपले दिव्य धनुष्यावर अत्यंत प्रभावी असा विष्णू बाण जोडला. त्यावर आणखी पाशुपात अस्त्रांची स्थापना केली. मग तो तेजस्वी बाण सणसणत निघाला. प्रलय अग्नीची भयंकर मोठी ज्वाला किंवा कृतांत काळाची जीभ आणि किंवा प्रलय मेघातील वीजच अशी भासावी असा तो बाण पाहून देव दैत्य दोघंही घाबरले. सप्तकोटी मंत्रांचे तेज एका बाणात एकवटले आणि त्या बाणांचा नुसत्या आवाजाने देवांची विमाने अगदी दूर पळाली. दर्याखोरात राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसले. तो बाण केवळ पाहून अनेकांना मूर्छा आली. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी तो अमोघ बाणाने तारकासुराच्या 3 पुत्रांना जाळून भस्म करून टाकले आणि आपल्या पुत्राच्या अशा रीतीने वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने सूर्य, चंद्र, सूर्यांना धरून नेले. भागीरथी, गंगा या नद्यांनाही पकडून नेले. देवांच्या बायकोंना पळवून नेले. दासी काम करवायला लावले. स्वर्गात ब्रह्मा, विष्णू, इंद्र एकत्र जमून संकटाचा विचार करू लागले. हा उन्मत्त असा तारकासूर शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हातानेच मारला जाईल. पण त्याकरिता आता शिव उमेचा विवाह तर करायलाच हवा. तर तिघांच्या मनातील हा विचार पक्का झाल्यावर त्यांनी मदनाला बोलवून पाठवले. हिमालय पर्वतावर शंकर उग्र तप असे करीत आहे. तू त्यांना भुलव अशी सर्व देवांनी
त्याला विनंती केली मदनाला आणि आपल्या सर्व अयोध्यासह रथीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर आला. तेथे आल्याबरोबर वसंत ऋतूने सर्व वन उत्तम प्रकारे शृंगारले आणि रतीने पार्वतीचे लोभस रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात अगदी गुपचूप शिरला. पाखरे किलबिलाट आणि करून शंकराच्या ध्यानात व्यतीत आणीत होती आणि नंदिकेश्वर त्यांना दूर हिसकावून लांब करत होते. त्यावेळी पार्वती अत्यंत कामातूर होऊन मदनाच्या जवळ उभी राहिली. ध्यानस्थ शंकराने आपले डोळे उघडले आणि समोर पाहिले तर काय, समोर मदन उभा होता. मदन त्याला उभा असलेला दिसला. त्याला बघताच शंकरांना फार फार राग आला. त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि मदनाला तेथल्या तेथे जाळून भस्म करून टाकले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमाचा होता. शंकराच्या अवतीभवती शिवगण शिवदूत होते. ते मोठमोठ्याने बोंबा मारीत अत्यंत अश्लील शब्द उच्चारित मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासून फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटून बोंब मारावी अशी शंकरांना आज्ञा दिली आहे. म्हणून फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळून भस्म केले आहे. म्हणून हा होळी सण मनवतात, बोंब मारून. अशा तऱ्हेने शंकराला भुलवण्यास आलेल्या मदनाला जाळून कैलासावर पर्वतावर निघून गेले. तेव्हा रती शोक करू लागले आणि शंकराने तिला सांगितले की बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल. ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग मदनाने घेतला आणि म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टीस भस्म होशील असा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट भस्म झाला होता. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत बसली होती. सप्तऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा अशी शंकरांना विनंती केली. ते म्हणाले, हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वतातील हिमालय कन्या आपल्या प्राप्तीस कडक उपास करीत आहे. आपण तिचे व्रत आचरणात आणावे. सप्तऋषी, तुमची इच्छा पूर्ण होईल. मी आजच हिमालयात जाऊन भक्तांचे दर्शन घेतो. खरोखरच पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छितो हे जाणण्यासाठी पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्या जवळ आले आणि तिला समजावत म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करत आहे? तू राजकन्या आहेस. तर तो शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी आहे. हत्तीचे ओले कातडे काय पांघरतो आणि ती वाटेल तसं काहीतरी घालतो. गड्यात साप काय घालतो आणि त्याचा तो अवतार काय आणि त्या कातड्यांचा वास किती अंगाला येत असतो. सापांना अलंकार समजून आपल्याच गळ्यात बांधत राहतो, स्मशानात राहतो. त्याच्या भोवताली भूते काय नाचत असतात. अशा तऱ्हेने वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर विलासी अशा विष्णूला मनाने पती मान, स्वीकार कर. विष्णूला माळ घाल. विष्णूला माळ का घालीत नाहीस? तुझ्यासारखा सुकुमार स्त्रीला तर जोगाड्या शंकर मुळीच योग्य नाही. असा बटूचा वेश धारण करून आलेले शंकर स्वतःची निंदा पार्वती मातेसमोर करीत होते. आणि बटूचे ते भाषण ऐकून पार्वती माता तर अतिशय संतापली व म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी तुला गप्प बसली, नाही तर मी तुला इथेच भस्म केले असते आणि इथंच भयंकर शाप दिला असता. पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी ते अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवाची निंदा करणाऱ्याचे तोंड सुद्धा पाहू नये. तू आता येथून निघून जा, नाहीतर माझा संताप अनावर झाला तर मी तुला शाप देऊन टाकीन. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूने तेथेच आपले खरे स्वरूप प्रकट केले. लगेच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट केले आणि शंकर स्वतःच्या स्वरूपामध्ये प्रकट होऊन आपल्याशी विवाह करावा असे त्याला विनवले. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत खुश झाले आणि ते म्हणाले की मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तर पार्वतीला आश्वासन देऊन सांगितले की शंकर कैलासाकडे निघून गेले आणि मी तुझ्याशी विवाह करीन असं सांगितले शंकराने पार्वती माताला. आणि पार्वती माता वडिलांकडे आली. मग रीतीसर धर्मशास्त्राप्रमाणे सप्त ऋषींनी शंकरांना हिमालयाकडे पाठवले. अरुंधतीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. सप्त ऋषींनी मन्वंत संवत्सरीतील मदनांचा परिपूर्ण शृंगार सर्व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रकट करणाऱ्या चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा असे शंकरांचा सासरा हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले. शंकर पार्वतींचा विवाह होऊन एकदाचा त्याने पुत्र होतो आणि कधी आणि तारकासूर राक्षसाचा वध होईल. सर्व पृथ्वी त्याच्या छळातून भयमुक्त कधी होईल हे सर्व वातुरतेने वाट पाहत होते. झाले. लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रणे केली. त्रिदशाचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात आले, पाकशनात आले. विष्णू, लक्ष्मी, ब्रह्म, सावित्री, 88,000 ऋषी आपल्या शिष्यांसह लग्नाला हजर राहण्यासाठी निघाले.
सिद्ध, चारुण, गुहक, पितृगण, मरुद्गण, वसु अष्टक, 11 रुद्र, 12 रुद्र, अर्क, यक्ष, गंधर्व, पितृगण सर्वजण अगदी आवर्जून लग्नाला 33 कोटी देवतांचा सर्वच्या सर्व वराड असलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला. हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला. यासाठी लग्नासाठी 10,000 मैल लांबीचा भव्य आणि दिव्य मंडप घातला होता. सुवर्णांची सजवलेली सुंदर घरे सर्वांना जाणवेसे म्हणून उत्तरायला दिली होती. शंकराच्या आताचे ते तेजस्वी स्वरूप पाहून सर्वजण चकित होत होते. हा अनादि वृद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती माता म्हणजे जोडा कसा एकदम छान राहील असा काही आगळा वेगळा दिसत होता की विचारूच नका. देवक बसले हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आले. अष्टमहासिद्धी मंगल कार्यामध्ये स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभ काही उणे राहिले नव्हते. नवऱ्याला मिरवणुकीतून मिरवत मंडपात नेले. मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केली. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ धरला होता आणि त्या लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाटावर आणून उभी केले. सूर्य लग्न घटिका अगदी काळजीपूर्वक पाहत होते. बृहस्पती मंगलाष्टक म्हणत होता. संपूर्ण लग्नाविधी अगदी व्यवस्थित पार पडला. सप्तपदी झाली. सर्व धार्मिक विधी यथासांग विधी झाले. पण नवरीचे अत्यंत सुंदर मुखकमल कुणीच पाहिले नव्हते. पार्वतीने आपले मुखकमल भरजरी वस्त्राने झाकून घेतले आणि पण मंडपातील लजा भोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि त्या नखाच्या सौंदर्याने सुद्धा तो कामातुर झाला. त्या अवस्थेत त्याचे वीर्यखलन झाले आणि जेथे जेथे पडले तेथे 1000 वालखिल्यांचा जन्म झाला. त्याचा उन्मत्तपणा पाहून शंकर अतिशय रागवले, कोपवले. त्यांनी ब्रह्माचे 5वे शिर खड्गाच्या एका फटक्याने तोडून टाकले. सगळीकडे गोंधळ माजला. पण भगवान विष्णूंनी सर्वांना समजूत घालून शांत केले. शंकर पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य असा लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. अतिशय चांगले आणि बहुमूल्य वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले. पण नवरी परिणीत वधूना पार्वतीला घेऊन शंकर आपल्या कैलासावर निघून गेले. विश्वाची उत्पत्ती थांबली आहे तेव्हा मदनाला परत जिवंत करा अशी सर्वांनी विश्वनाथाची प्रार्थना केली. मग मदनाला पुन्हा जिवंत केले. आता सर्वजण अतिशय आतुरतेने शिवभवानीला पुत्र कधी होईल याची वाट पाहत होते. कारण उन्मत्त तारकासूर फारच माजला होता. त्याच्या छळाने कोर्याने सारी सृष्टी त्रासून गेली होती. शिवभवानीने दोघे एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आत प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेतच 4 युगे संपली. पण शंकराचे वीर्य पात न झाल्याने पार्वतीला पुत्र काही झाला नाही. मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेश करून आत शंकर पार्वती जेथे मग्न अवस्थेत गप्पा गोष्टी करत होते तेथे पाठवले. शंकर पार्वतीचे नावे हाक मारून अग्नीने त्यांना भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला माझे वीर्य या अतिथीला भिक्षा म्हणून घाला अशी आज्ञा केली. पार्वतीने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्याचे ते अमोघ वीर्य आणून अग्नीला भिक्षा म्हणून घातली. ते जेथे सांडेल तेथे एक रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजेच पारा आणि जो कोणालाही हातात धरता येत नाही असा तो पारा. अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून स्वीकारून ते प्राशन केले. त्यामुळे त्यापासून अग्नी गरोदर झाला आणि त्याला गर्भधारणेची फार लाज वाटू लागली. तो दूर अरण्यात जाऊन लपून बसला. त्या अरण्यातून गंगा नदी वाहत होती. गंगेच्या काठावर स्नान करून उन्हात तापलेल्या बसलेल्या या 6 ऋषी पत्नी त्याला त्यावेळी तेथे दिसल्या आणि त्या ऋषी पत्नी त्या नदीमध्ये स्नान करताना आलेल्या होत्या. अग्नीने त्या आपल्या पोटातला गर्भ काढून त्या 6 सुंदर स्त्रियांच्या उदरामध्ये गुपचूपपणे घालून दिला. त्या क्षणी त्या गरोदर झाल्या आणि पती संगाविना त्यांना झालेल्या त्या गर्भधारणाची त्यांना लाज वाटू लागली की पती संगविना नाही केलेल्यावर बी आपल्याला गर्भधारणा झाली. सहजासहजांनी तो आपल्या पोटातील गर्भ टाकून दिला. ते 6 जणांनी पोटातील 6 गर्भांचे 6 भाग एकत्र केले. त्यापासून एक सुंदर कुमार जन्माला आला आणि त्याला 6 तोंडे होती, 12 हात होती. कार्तिक मासात कृतिका योगावर सुकुमार जन्माला आला आणि कार्तिक मासात झाला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय ठेवण्यात आले. त्रिकाल आणि शंकरांनी हा आपला पुत्र हे ताबडतोब ओळखले आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. त्यांनी मांडीवर घेता क्षणी पार्वतीला पाणा फुटला. 7 वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याला लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना जाऊन सांगितली. ते सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलाचे नाव
त्याने कार्तिक स्वामी ठेवले होते. प्रथमापासूनच शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर होते. पूर्वी शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपल्या अपार सेनाचे सेनापती छोट्या कार्तिक स्वामीला दिले. मग सर्वांनी आपल्या सेनासह तारकासुरावर चालून गेले. तारकासुराच्या नगराला देवाच्या सैन्याने वेढा घातला. तरीही देवांच्या राक्षसासमोर काही चालेना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली आणि तारकासुराचा वध करून साऱ्यांना अभय देणाऱ्यास कळवून सांगितले. तेव्हा शिवाचा पुत्रच तो लहान असला तरी सुद्धा फार पराक्रमी होता. त्याने फार मोठे अकराळ विकराळ रूप धारण केले होते. तारकासूर एकदम अतिशय त्वेषाने आणि त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देव कुमाराच्या मागे उभे होते. तारकासुराने एक भयंकर अस्त्र फेकले. त्याबरोबर रणगणावर असलेल्या सर्वांची पाचावर धारण बसली. परंतु वैकुंठातून आलेल्या योग मायेने मधल्यामध्येच ती शक्ती अगदी सहजतेने बाजूला पाडून टाकली. निरुपयोगी ठरवली. तारकासुराने एका पाठोपाठ एक असा प्रचंड बाणाचा वर्षाव सुरू केला. आपले अतिशय अकराळ विकराळ तोंड उघडून कुमाराने तारकासुरांना सोडले. सर्व बाण गिळून टाकले. ज्या शक्ती आणि जी अस्त्रे कुमारावर त्याने फेकली ती त्याने आपल्या अकराळ विकराळ तोंडाने गिळून टाकले. मयुरावर बसलेला कार्तिक स्वामी आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने अगदी शेवटी ब्रह्मास्त्र सोडले. तेव्हा कुमाराने गिळले. त्यामुळे शेवटी तारकासूर निशस्त्र झाला होता. आता अतिशय चिडून तो रथाच्या खाली उतरला आणि कुमाराच्या अंगावर अगदी विजेसारखा धावून गेला. ते पाहून मग कुमारानेही आपल्या रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्लयुद्ध सुरू झाले. 7 दिवस ते मल्लयुद्ध चालू होते. खाली आपटून हवेमध्ये गरागरा फिरून कुमाराने तारकासुराला अगदी पूर्णपणे त्रासून सोडले होते. शेवटी आपल्या हातातले तारकासुराचे दोन्ही पाय कुमाराने त्याला खाली आपटले. त्याबरोबर त्याचा प्राण निघून गेला आणि त्याचे शरीर निष्प्राण होऊन तिथे पडले. तारकासूर मरण पावताच सगळीकडे आनंद झाला. मंगलवाद्य वाजू लागली. अतिशय आनंदाने स्वर्गातून देव कुमारावर पुष्पवृष्टी करू लागले. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देव स्त्रियांना त्याच्या दासीपणातून मुक्त केले. सर्व देव सोडवले. 7 वर्षाच्या कुमाराला इंद्राला आपल्या अफाट सैन्याचे सेनापती पद दिले. नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेले. तेथे आपल्या मात्या पित्यांना नम्रपणे वंदन केले. आपल्या मुलाचा पराक्रम पाहून शंकर पार्वतीला फार आनंद झाला. पुढे त्यांनी मुलांची मुंज मोठ्या ताटामाटात केली. षडानंद सर्व तीर्थे फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करून लागले. त्याला फार आवडत असे. एकदा भवानीने त्याला म्हणाले, षडानना, आता तू मोठा झाला आहेस, म्हणजे विवाह योग्य झाला आहेस. तेव्हा तू मोठ्या आनंदाने विवाह करावास, अशी गृहस्थमी स्वीकारावा असे मला वाटत आहे. अशी पार्वती माता कार्तिक स्वामीला म्हणाली की तू आता विवाह कर. आई, जिच्याबरोबर विवाह करावायचा आहे ती स्त्री कशी असते मला अद्याप माहीत नाही. तरी तू मला सांग तरी. मी स्त्रिया कधी पाहिल्या नाहीस, म्हणून मी म्हणतो त्या कशा दिसतात, कशा असतात ते मला तू सर्व सांग. षडाननाने आईला उलट प्रश्न केला. कार्तिकाचा अजाणते पाहून अवर्पणा त्याला म्हणाली, मुला, अरे सर्व स्त्रिया माझ्यासारख्याच असतात, माझ्यासारख्याच दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतात ना? मग त्या मलाही तुझ्याप्रमाणेच आहेत, म्हणजे मला माते समानच आहेत. तुझे वचन मी कधी खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीचे बोलणे पुढे ऐकण्यास न थांबता कुमार घोर अनज्ञात निघून गेला. अंबेने त्याला, पार्वती मातेने त्याला पकडायचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो आवाक्यात आला नाही. अशा तऱ्हेने झालेल्या आपल्या पुत्रयोगाने मूर्छित होऊन अंबा माता धरणीवर पडून गेली. कुमारा, मला पाना फुटलाय, आता तो मी कुणाला पाजू? मला थोडा वेळ तरी येऊन भेट, तुझी दूध लोणी तरी घे, असे म्हणत पार्वती माता सारखी रडू लागली. तेवढ्यात आकाशवाणीने कुमाराचे शब्द ऐकले आणि माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री येईल तर ती 7 जन्म विधवा होईल, आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासातील कृतिका योगावर जर एखादा पुरुष येईल तो 7 जन्मापर्यंत भाग्यवंत राहील, त्याच्या घरी धनधान्य भरलेले राहील, असे कार्तिक स्वामींनी श्राप दिला. आणि आकाशवाणी झाली, ती आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करते, त्याला कशाचीच कमतरता पडणार नाही. जो माझ्या दर्शनाला येईल तो पुरुष कोणीही असो, तो खूप भाग्यवान राहील. माझी ही वाणी कायमची लक्षात ठेवावी, असे कार्तिक स्वामींनी सांगितले. सर्व ऋषींनी कार्तिक स्वामींना परोपरीने बिनवून सांगितले, तुझी माता तुझ्या दर्शनाकरता अतिशय व्याकुळ झाली आहे, तिला एकदा जाऊन भेट. मग कार्तिक स्वामी पुन्हा एकदा वाराणसीला गेले आणि आपली माता शिवभवानीला भेटले. थोडे दिवस त्याच्या जवळ राहून त्यांना आनंद देऊन पुन्हा घोर अरण्यात तपस्यासाठी कायमचे निघून गेले. अशी ही कथा ऐकली म्हणजे सर्व संकटे नाहीसे होतात. आणि शिव पार्वतीची विवाहची कथा आहे ही. 2 वेळा विवाह, 2 वेळा जन्म कसा झालेला आहे या कथेमध्ये संपूर्ण आलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही ही कथा हरतालिकासाठी ऐकू शकतात. हरतालिकाची कथा तर मी टाकेलच, कारण ती कथा छोटी राहील. ही 40-45 मिनिटाची पूर्ण अध्याय होता आणि मला अपूर्ण अध्याय सांगता नाही येत. अपूर्ण अध्याय आणि अपूर्ण शिवाची पूजा करून
कधीच उठू नये. जर अपूर्ण आपण शिवाची पूजा केली, अर्धवट पूजा केली, तर त्याचे आई वडील त्याच्याहून हिरावून जातात. प्रदोषाच्या व्रतामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर कोणीही चालू असलेल्या भगवान शिवाची, शंकराची पूजा चालू असताना कोणीच उठू नये, कोणी मध्ये बोलू नये. संपूर्ण अध्याय पूर्ण ऐकावा, म्हणून मला ही कथा शॉर्टकट करता नाही आली, कारण ही कथा मला पूर्णच सांगता आली. तर तुम्ही ही कथा ऐकली तर कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, काहीतरी कमेंट्समध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा. आणि हरतालिकाच्या दिवशी तुम्ही आजपासून 2-3 दिवस पण ऐकली तरीसुद्धा ही चालेल, कारण की ही शिवपार्वतीच्या विवाहाची कथा आहे. तर मी तुम्हाला गणेश पुराणचे व्हिडिओ नक्की टाकेल. आपला सकाळचाच टाईम राहतो 7 वाजेचा, तर 7 वाजता तुम्हाला व्हिडिओ येऊन जातील. सोमवारी तर हरतालिकाचीच कथा टाकेल मी. मंगळवारपासून तुम्हाला गणेश पुराणचे पहिले अष्टविनायकचा व्हिडिओ. मंगळवार गणपतीचा सुद्धा वार आहे त्या दिवशी, म्हणून महत्त्व काही जास्तच वाढून गेलेलं आहे. तर मंगळवार हा गणपतीला खूप प्रिय आहे. त्या दिवशी जास्वंदाची फुले, गणपतीला दुर्वा वगैरे, हे तर गणेश पुराणमध्ये सर्व काही येईल. तरी पण आपण जेवढी झाली तेवढी आपण पूजा अर्चना श्री गणेशाची, भोळेसाम सदाशिवाची करत राहायची. मग देव हे फक्त भक्तीचे भुकेले राहतात. त्यांना बेल, पान, फूल जे भक्तीने व्हायलं ते अर्पण करतात. आणि सर्वात मोठी आहे श्रद्धा आणि विश्वासाने सर्व कथा तुम्ही ऐकताय, तर तुम्हाला भोळेसाम खरोखरच लवकर प्रसन्न होईल. हा माझा आत्मविश्वास मी तुम्हाला सांगत आहे की खरोखर तुमच्यावर ज्या इच्छा आहे, तुमच्या मुलांच्या ज्या इच्छा आहे, ते भोळासाम खरंच लवकर पूर्ण करेल. तर आता आपण भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. कमेंट, शेअर, लाईक, सबस्क्राईब